नमस्कार मंडळी, मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर मी आज फ्लिपकार्टवरून काही कंटेनर्स ऑर्डर केले होते, तर तेच पार्सल मला रिसीव झालेलं आहे। तर त्याचीच आज आपण अनबॉक्सिंग करणार आहोत। तर काही अशा पद्धतीच्या बॉक्समध्ये मला हे पार्सल रिसीव झालेलं आहे। बॉक्स ओपन केल्यानंतर तुम्ही ते बघू शकता की अशा प्रत्येक सेपरेट कॅरी बॅगमध्ये आपल्याला एक एक कंटेनर इथे पॅक करून दिला गेलेला आहे। तर तुम्ही हे वरचे जे कंटेनर बघत आहात ते अर्धा किलोचे आहे, म्हणजे 500 ग्रामचे, आणि जे खाली कंटेनर आहेत ते 1 किलोचे आहेत। तर यामध्ये तुम्हाला दिसत असेल की दोन दोन याच्यामध्ये झाकण पण त्याचे दिलेले आहेत। तर दोन्ही झाकणांची जी साईज आहे ती सेम आहे। जी अर्धा किलो आणि 1 किलोचे जार आहे त्याचे झाकण जे आहे ते दोन्हींचे सेम आहेत। तर आता आपण अशा पद्धतीने कॅरी बॅगमधून हे सगळे जार काढून घेतलेले आहे। तर यावर त्यांनी दिलेलं आहे की हे स्टोरेज स्क्वेअर कंटेनर आहेत, त्यानंतर मेड इन इंडिया आहे, त्यानंतर त्यांनी इथे मेन्शन केलेलं आहे की हे अनब्रेकेबल आहे, फ्रीजर सेफ आहेत, फूड ग्रेड आहे आणि मेड इन इंडिया आहेत। तर आपण हे पण सगळे कागद यातून काढून घेऊया। आणि ते तुम्ही याच्या झाकणांची म्हणजे लीडची क्वालिटी बघू शकता, खूप छान आहे। इथे पण त्यावर तेच मेन्शन केलेलं आहे की हे कंटेनर जे आहे ते अनब्रेकेबल आहे, क्लॅरिटी, फ्रीजर सेफ आहेत, मेड इन इंडिया आहे, त्यानंतर फूड ग्रेड कंटेनर्स आहेत। तर तुम्ही ते बघू शकता व्यवस्थित असं याचं झाकण जे आहे ते लागत आहे आणि याची क्वालिटी पण खूप सुंदर आहे, एकदम हलकी वगैरे नाही आहे, तर एकदम छान प्रीमियम क्वालिटीचे हे कंटेनर आहेत। आता या कंटेनरची क्वालिटी कशी आहे ते तुम्ही ते बघू शकता आवाज ऐकून की हे किती मजबूत आहेत। तर हे बघा व्यवस्थित असे छान हे कंटेनर आहेत। छोटे कंटेनर जे आहेत ते अर्धा किलोचं सामान तुम्ही यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता, आणि जे मोठे कंटेनर दिसत आहे तुम्हाला त्यामध्ये तुम्ही साधारणतः 1 किलोचे वस्तू ज्या आहेत त्या स्टोअर करून ठेवू शकता। आणि याला खूप जो स्पेस आहे तो खूप कमी लागणार आहे ठेवण्यासाठी। तुम्ही 1 किलोच्या कंटेनरवर असे अर्धा किलोचे कंटेनर ठेवून बघा, तुम्ही खूप कमी स्पेसमध्ये हे कंटेनर जे आहे ते अरेंज होणार आहेत। तर मी हे कंटेनर घेण्याच्या पहिले मला हा प्रश्न पडला होता की हे एअरटाईट आहे की नाही। त्यासाठी मी खूप व्हिडिओ बघितले पण मला कळालं नाही आणि कोणी सांगितलंही नाही। पण मी सांगते की हे एअरटाईट कंटेनर आहे। याला तुम्ही बघू शकता झाकणाच्या आतून जे सील आहे त्यामुळे याच्यामध्ये काहीही जाणार नाही आहे आणि खूप छान आणि मजबूत असे हे कंटेनर आहेत। जर तुम्हाला पण हे कंटेनर घ्यायचे असेल तर तुम्ही बिंदास घेऊ शकता। तुम्ही ते बघू शकता अशा कमी स्पेसमध्ये जे आहे ते माझे हे कंटेनर व्यवस्थित असे अरेंज झालेले आहेत। तुम्ही याच्यामध्ये डाळी वगैरे सगळ्या काही गोष्टी स्टोअर करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।